रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. जोगेश्वरीत आता एक अत्याधुनिक रेल्वे टर्मिनस उभारलं जात आहे. या टर्मिनसचं काम वेगानं सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाला की मुंबईला मिळणार आहे 7वं एक्सप्रेस टर्मिनस. या टर्मिनसचा काय फायदा होणार पाहूयात त्याचा रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन. आता मुंबईकरांच्या सेवेसाठी आणखी एक टर्मिनस उभारलं जात आहे. जोगेश्वरीत हे नवं रेल्वे टर्मिनस उभारलं जात आहे. हे टर्मिनस सुरू झालं की उपनगरातील प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रलला जाण्याची गरज भासणार नाही. जोगेश्वरी आणि राम मंदिर या रेल्वे स्थानकांदरम्यान हे जोगेश्वरी टर्मिनस असेल. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी तयार होणारा हा टर्मिनस प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम रेल्वेने या आराखड्यात काही महत्त्वाचे बदल केलेत. सुरुवातीला 3 मार्गिका आणि 1 प्लॅटफॉर्म अशी योजना होती, पण आता 1 आयलंड प्लॅटफॉर्म आणि 2 नवीन मार्गिका उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. जर एखाद्या स्टेशनवर तुम्ही उभे राहिलात आणि तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूने ट्रेन येऊ शकते, त्या प्लॅटफॉर्मला आयलंड प्लॅटफॉर्म म्हणतात. पहिल्या टप्प्यात 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका तयार होतील, तर दुसऱ्या टप्प्यात आयलंड प्लॅटफॉर्म, शंटिंग आणि देखभाल मार्गिका उभारल्या जातील. पहिला टप्पा मार्च 2026 मध्ये आणि दुसरा डिसेंबर 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता रेल्वेने व्यक्त केली आहे. या टर्मिनसवर 24 डब्यांची गाडी अगदी व्यवस्थित उभी राहू शकणार आहे. हे टर्मिनस सुरू झाल्यानंतर दररोज 12हून अधिक मेल आणि एक्सप्रेस गाड्या धावतील. त्यामुळे अंधेरी, गोरेगाव आणि मालाडमधील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 36.6 कोटी इतका आहे, तर 76% काम आधीच पूर्ण झालंय. सुधारित आराखड्यामुळे एकूण खर्चात 20 कोटी रुपयांची बचत झाली. राम मंदिर स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांचं अंतर सुमारे 500 मीटर आहे. या 2 स्थानकांना पादचारी पुलाद्वारे जोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे दोन्ही स्टेशन दरम्यान प्रवास आणखी सुलभ होणार आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली टर्मिनस कार्यरत आहेत. जोगेश्वरी टर्मिनस सुरू झाल्यावर मुंबईच्या पश्चिम उपनगरात गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचेल. रेल्वेच्या या योजनेमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली टर्मिनसवरील गर्दीचा भार कमी होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.